मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरताई पेडणेकर आज मुंबईतील चुनाभट्टी या परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रसूतिगृहामध्ये तुम्ही आज दाखल झालात, इथली पाहणी केली, काय नेमकं तुम्ही पाहिलंय आणि बऱ्याच समस्या बऱ्याच तक्रारी या ठिकाणाहून प्राप्त होतात महिलांच्या, काय म्हणाल? मुळामध्ये या हॉस्पिटलचं नावच मीनाताई बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रसूतिगृह आहे। मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह याच्यामध्ये 2019च्या आधी तर प्रचंड डिलिव्हरी होत होत्या। कोविड काळाला थोड्या डिलिव्हरीचा प्रमाणच थांबलं, पण कोविड काळानंतरही गेली 3 वर्ष 10 महिने ज्या सरकारने काम केलं, इथं डिलिव्हरीचा टक्काच कमी झाला। म्हणजे वर्षाला 24, वर्षाला 22 जर डिलिव्हरी इथे होत असतील, याचा अर्थ कुठेतरी एक कुटील डाव शिजतोय की अख्ख्या इमारती प्रायव्हेटेशन करायच्या। इथल्या जनतेला जो आमचा महानगरपालिकेचा पण काही वेळेला खर्च झेपत नाही, तो प्रायव्हेटेशन केल्यानंतर तो खर्च कसा काय झेपणार आहे? आणि ज्या पद्धतीने इथे डॉक्टर असायला हवे ते डॉक्टर नाही आहेत, ज्याला आपण गायनॅक डॉक्टर पिडियाट्रिशियन आहेत, पण त्या एकच आहेत, त्या रात्री अवेलेबल नसतात। रात्रीच्या डिलिव्हरी जर होत असतील तर सरळ प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवल्या जातात। याचा अर्थ इथे काहीतरी वेगळा डाव शिजतोय। नक्कीच प्रायव्हेटायझेशनचा डाव कोण? मीनाताई ठाकरे हे नाव पण बोचत असावं आणि बिल्डिंग कोणाच्या तरी घशात घालायची असेल। नक्कीच ताई, महापौर यांनी तुमची तुलना जी आहे ती ममता दिदींशी केली आहे, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी, आणि तुम्हाला खुर्चीचा मोह आवरत नाही असं थेट ते म्हणतात। मी महापौरांचं खरंच कौतुक करेन की ममता दिदींच्या कार्यक्षमते माझी महापौर म्हणून किशोरीताई पेडणेकर ज्या विरोधी पक्षनेते आहेत, हे त्यांनी कळत नकळत का होईना कबूल केला। आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन, महापौर डोक्यावर पडले आहेत का? कारण महापौरांना माहिती असावं, पहिल्या आधी ना त्यांनी सगळं सभाशास्त्र नीट शिकून घ्यावं। जर विरोधी पक्ष संपूर्ण कोरम पुरा करतो, ह्याची थोडी तरी काय याला टिंब म्हणतात ती तरी बाळगा। तुम्ही आनंदामध्ये इतके उन्मत्त झालात की शेजारच्या महानगरपालिकेमध्ये एका 3 वर्षाच्या बालिकेवर अख्खी कळी कुस्करून टाकली, तिच्या घशात सॉक्स घालून अत्याचार केला, खून केला, शेणाच्या टोपलीत भरून ठेवला। काय काळीज आहे की नाही तुम्हाला? आणि आनंद उत्सव साजरा करता, अभिनंदनचा ठराव आणला। मी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं, कारण असं एक काहीतरी गाणं ऐकलं होतं की लगीन लोकाचं आणि नातंय, हे गाणं मी ऐकलं होतं। काय गाणं? तसं तुमचं चाललंय। बरं, तुम्हाला आनंद कशाचा वाढला? तर एका शक्तिशाली नारीला हरवलं। म्हणजे तुम्ही कबूल केलात की अख्खा केंद्र, अख्खी सीमेवरची फौज जेव्हा पश्चिम बंगालमध्ये उतरते, तेव्हा तुम्ही कळत नकळत कबूल केलात की ममता दीदी भारी आहेत, आणि त्याच्याबरोबर तुम्ही मलाही जोडलात। थँक्यू। मुळात खुर्ची ही 2.5 वर्षाचीच आहे। तुम्हाला किती मोह असला, ज्या क्षणाला 2.5 वर्ष पूर्ण होतील त्या क्षणाला आमच्याच बाजूला येऊन बसायचं आहे। म्हणजे आम्ही ज्या सभागृहात बसतात तिथंच तुम्हाला बसायचं आहे, तेव्हा तर मी बघेनच आहोत एका गाठीमध्ये। पण मला मोह अजिबात नाही, राहणार पण नाही। माझ्या नशिबात होती तेव्हा ती खुर्ची मिळाली, आणि माझ्या कर्माने त्या खुर्चीचे जे काही मी अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या जगाला काम दाखवलं आहे, ते तुम्ही माना नाही माना, 138 पुरस्कार घेणारी एकमेव महापौर आहे। म्हणून विचारते, ही डोक्यावर पडलेल्या महापौर आहेत का? कोरम कोणी पुरा करायचा आणि आनंद कधी साजरा करायचा हे जर कळत नसेल, एवढी हादसा आपल्या महाराष्ट्रात घडतोय। काल पर्वतीजवळ 9 वर्षाच्या मुलीवर पुन्हा अत्याचार झाला। कुठे आहेत महापौर? मी पुण्यात पोचली होती,
तिच्या फक्त वडिलांचा संदेश मी ऐकला आणि मी थांबले. का तर त्यांनी सांगितलं कोणीही भेटू नये, आम्हाला त्रास होतोय, राजकीय व्यक्तींनी कोणी ना, आम्ही थांबलो ना. पण आजही त्यांच्या त्या सगळ्या दुःखात, त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही थांबलो. लगेच एक कालीनामध्ये कोळी बांधवांनी मच्छी कापू नये अशा पद्धतीचे निर्देश त्यांना देण्यात येतात. ते विरोधी पक्ष नेता म्हणून तुमची भूमिका काय? स्थानिक भूमिपुत्र आहे. नाही नाही, मुळात आधी महापौरांची भूमिका विचारा. कारण हा कोळी हा आद्य मुंबईकर आहे आणि त्या कोळ्याच्या जर व्यापारावर कुठला तरी एक ऑफिसरला कुठून तरी दबाव येतो आणि तो जर सांगत असेल तर त्याला पहिलं वॉर्ड ऑफिसर म्हणून बडतर्फ करा. असा कसा हे काढू शकतो? कुठलाही मासा जो फिश त्याला कापण्याचं टेक्निक हे फक्त कोळ्यांनाच असू शकतं. कारण माशाला अनेक काटे असतात. मी एक माशाचं उदाहरण देते. कर्ली जे मराठी आमदार आहेत ना महापौरांचे, त्यांना जरा विचारा, जे कोकणातले आहेत ना, किंवा तुम्हालाही त्यांनाही विचारा. हा कर्ली हा जो मासा आहे त्याला आडवा कापावा लागतो. त्याला एका ह्याच्यात कापता येत नाही. त्याचे बारीक बारीक काटे जाऊ शकतात आणि त्रास होऊ शकतो. आडवं कर्ली कापली तर ती उभेच्या उभे तोंडात जायच्या आधी काटे काढू शकतो. हे टेक्निक आहे. हे टेक्निक तुम्हाला माहिती आहे का? आणि कोळे, अरे कोळी तर मुंबईचे पहिले नागरिक आहेत. तुम्ही महापौर म्हणून पहिले नागरिक असाल, पण माहिती करून घ्या ही मुंबई कोणाची आहे. त्यामुळे असे काहीतरी फतवे काढून आम्ही ह्या कोळ्यांसोबत आहोत. एका पण कोळ्याच्या व्यापारावर आले तर आंदोलन छेडू. काही एक शेवटचा प्रश्न आहे. ऑपरेशन टायगर सक्रिय आहे का शिवसेना शिंदे गटाकडून? कारण खासदार संजय दिना पाटील यांचा व्हिडिओ एकनाथ शिंदेसोबत एकाच गाडीतून फिरताना. ऑपरेशन टायगर आहे की नाही मला नाही माहिती, पण ऑपरेशन टायगर सक्सेस व्हावं म्हणून आमदार, खासदार, नगरसेवकांची आर्थिक कोंडी करतायत. लोकांसाठी कामच करू नाही द्यायचं. त्याच्यात हे सक्सेस होत आहेत का? आणि जर ते होत असतील तर हे कर्म चांगलं नव्हे. काही संदेश पारकर यांचं पण नाव येतात की ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार आहेत. बघा आता जे जाणारे आहेत त्याला कोणाला अडवू शकत नाही, कारण तिथे सगळं आर्थिक बाब आहे. कुठलाही प्रॉब्लेम नाही, आर्थिक प्रॉब्लेम आहे. आणि तेच सत्ताधारी आर्थिक गळा धरायचा की आपसूक लोक येतील. आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये सगळं आम्ही आणलं, हा जो आनंद आहे, थोडा ज्या गोष्टी घडत आहेत त्या नागरिकांना पण विचारा. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.